विचारतो त्यावेळी ते प्रश्न बगल न देता त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किमान त्यांच्याकडून या ठिकाणी मिळावं. विस्तृतपणे आम्ही सभागृहामध्ये याच्यावर निश्चितपणे या ठिकाणी बोलणारच आहोत. प्रत्येक मुद्द्यावर सरकारला या ठिकाणी धारेवर धरू. सरकारची आत्ताची अवस्था बघितल्यानंतर हा भावकीचा वाद एवढा मोठा वाढलेला आहे की आता मंत्री आणि मंत्र्यांच्यातली भांडणं आम्ही बघतोय. आता सभागृहात सुद्धा एकमेकाची भांडणं होतील का अशी अवस्था. बजेट आता पुरवण्या येतील. मागचा बजेट किती मोठं होतं. 9.5 लाख कोटीचं 9.5 लाख कोटीचं कर्ज आज राज्यावर या ठिकाणी आलेलं आहे. प्रत्येक माणसावर 70-80 हजार या ठिकाणी रुपयाचं कर्ज आलेलं आहे. अर्थव्यवस्था पूर्ण या सरकारची कोलमडलेली आहे. सरकारनं अधिकृत 11,02,000 कोटी जाहीर केलं. म्हणजे अर्थव्यवस्था पूर्ण या सरकारची कोलमडलेली आहे. अशा या परिस्थितीमध्ये ज्यांना कारभार करायला जमत नाही त्यांच्याबरोबर चहा पिणं हे आम्हाला काय योग्य वाटत नाही अशी आमची भूमिका आहे. नमस्कार. चहापान आणि चर्चा यावर विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी बहिष्कार घातला. त्याची काही कारणं सन्माननीय जाधव साहेबांनी आणि सतेज पाटलांनी आपल्याला सांगितली. जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत. आशेनं ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली तिथं बियाणं वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि गेल्या काही दिवसापासून नाशिक, जळगाव, धुळे, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा या सर्व ठिकाणी केळी आणि द्राक्ष बागायतदारांचं प्रचंड नुकसान अवकाळी पावसामुळे झालेलं आहे. द्राक्ष, पेरू, डाळिंब या सगळ्या फळबागांना नुकसान होऊन देखील सरकारने अजून मदत जाहीर नाही केलेली. कांदा उत्पादक शेतकरी किती अडचणीत आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे. 2,500 रुपये क्विंटल दर अपेक्षित होता, पण सरकारला त्यातही यश आलं नाही. सरकारने त्यात काही केलं नाही. आज धरणाचा साठा जवळपास 23 ते 25% उरलेला आहे. मागच्या वेळी हाच साठा 31% होता. ते एक मोठं संकट महाराष्ट्रावर आलं आणि पाण्याचं नियोजन न केल्यामुळं पाण्याचा साठा अल निनो येणार आहे माहीत असून देखील मागच्या वर्षी 31% असणारा साठा 23% खाली कसा गेला हा प्रश्न आहे. पाण्याच्या नियोजनाकडे सरकारचं लक्ष नाही. बाकीचे उद्योग करण्यात सरकारला भरपूर वेळ आहे, पण पाण्याचं नियोजन हे सरकार अपयशी ठरलं. याचा फटका हा बसणार आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि पिण्याच्या पाणी पुरवठा अपुरा झाल्यावर नागरिकांना देखील प्रचंड त्रास आता सहन करावा लागणार आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणं अनेक आहेत. मी आपल्या जलजीवन मिशन असेल किंवा रस्त्याचे हे असेल, लाखभर कोटी रुपयाची बिलच सरकारने अजून दिलेली नाही आणि सरकार मोठमोठ्या वेगळ्या घोषणा करते. आज जलजीवन मिशनच्या कामाचे पैसे देण्यात आलेले नाहीत. बजेट केंद्र सरकारने कपात केलेलं आहे आणि कपात केलेलं बजेट असल्यामुळं केंद्र सरकारच्या राज्य सरकारने पैसे द्यायला पाहिजेत. तो विषय आज झालेला नाही. लोक वाट पाहत आहेत. कोल्हापूरला कंत्राटदारांची एक सभा झाली. कंत्राटदारांनी जाहीरपणानं सांगितलं की 56% पैसे वाटल्यावर उरलेल्या ह्याच्यात आम्हाला कामं करावी लागतात. म्हणजे कामाचा दर्जा सुमार झाला. काल परवा नव्या मुंबईत बांधलेल्या नवीन विमानतळाचा लिकेज हे आपण सगळ्यांनी बघितलं असेल आणि त्यामुळं आज दर्जा खालावला आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची मागणी नाही तिथं सरकार रस्ता करायला निघालं आहे आणि जिथं मागणी आहे तिथं खर्च करायला सरकारकडे पैसे नाहीत अशी अवस्था आहे. महिलांच्या विरुद्धचे अत्याचार प्रचंड वाढलेले आहेत. त्याला आम्ही विधानसभेत ते सगळे मुद्दे मांडूच, पण ड्रग्ज अंमली पदार्थांच्या बाबतीत महाराष्ट्राने एवढी प्रगती केलेली आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात ड्रग्ज मिळत नाहीत असा प्रश्न विचारला तर तुम्हाला नकारात्मक उत्तर द्यावं लागेल. आणि त्यामुळं 2024 मध्ये NDPS कायद्याअंतर्गत
जवळपास 15,873 प्रकरणं नोंदवली, 14,230 लोकांना अटक करण्यात आली. माझा तर अनुभव असा आहे की अटक ज्याचा किरकोळ लोक असतात त्यांना अटक केली जाते आणि यातले मास्टर माइंड बाजूला ठेवतात. आमच्या जिल्ह्यामध्ये माझ्याच मतदारसंघात एक धाड पडली. 8 जणांना अटक झाली, 6 जणांना सोडून दिलं, 2 जणच मात्र अटकेत राहिले. आज ही सगळी परिस्थिती बघितली तर पोलिसांचा आणि अंमली पदार्थ विकणाऱ्यांचा नेक्सस किती स्ट्रॉंग सगळ्या महाराष्ट्रात झालेला आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. जंगलतोड हा एक नवा प्रश्न तयार झालेला आहे. विकासाच्या नावाने सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकार जंगलतोड करतंय, झाडं तोड करतंय. पुण्यातील बॉटनिकल गार्डन, ग्रीनफील्ड कॉरिडॉर, आरे जंगल, वाढवण बंदर प्रकल्प या विकासाच्या नावाखाली जंगलतोड प्रचंड चालू आहे. आणि जंगलतोड करताना शासनाने हिंदूंच्या भावनांची कदर केली नाही. प्रभू रामचंद्रांच्या पायांनी पावन झालेल्या तपोवनालाही ह्या सरकारने सोडलं नाही. हा एक महत्त्वाचा भाग महाराष्ट्राच्या जनतेनं लक्षात घेतला पाहिजे. आज यापूर्वीच्या अधिवेशनात आम्ही अनेक मुद्दे मांडले. आता उदाहरणार्थ मी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवस्थानच्या जमिनीचा घोटाळा काढला. सरकारने चौकशी करतो म्हणून 2-2.5 वर्षापूर्वी सांगितलं. चौकशी त्याला पुढं काही उत्तरच दिलं नाही. पुणे जिल्ह्यात राऊतवाडी शिक्रापूर येथील पुनर्वसन प्रकल्पाच्या जमिनीतला घोटाळा आम्ही मांडला, त्याच्यावर सरकारने काही कारवाई केली नाही. सांगली जिल्ह्यातल्या देवस्थानच्या जमिनी लुटण्यात आल्या, त्याच्यावर काही सरकारने अजून कारवाई केली नाही. जेलमधल्या अन्नधान्य खरेदी टेंडर घोटाळा, ठाणे येऊर येथील आदिवासी जमिनीच्या हडप करण्याचा घोटाळा, MSRDC रस्ता कामाच्या कंत्राटातले घोटाळे, अशा अनेक उदाहरणं महाराष्ट्रात लोक आज द्यायला लागलेली आहेत. आणि म्हणून आमची सरकारकडे मागणी आहे की तुमच्याशी चर्चेला येण्यापेक्षा या सगळ्या मुद्द्यांचं आमच्या पत्रात जे मुद्दे घातले त्याचं उत्तर जर सरकारने आज दिलं, त्याचं स्पष्टीकरण दिलं, तर मला वाटतं पुढचं अधिवेशन उद्यापासून सुरू करताना पुढचे मुद्दे आम्हाला मांडता येतील. मी या ठिकाणी माझा अनुभव गेल्या 2-4 अधिवेशनातला किंवा त्यापूर्वीचाही की आम्ही जे भाषण करतो त्यातला महत्त्वाचा जो मुद्दा आरोपाचा असतो तो सोडून बाकीच्या सगळ्यांच्या बाबतीत चर्चा होते आणि मूळ मुद्दा मात्र बगल देण्याचं काम चालू आहे. आज सरकार कर्जात डुबतंय, आकडे आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे राज्याची परिस्थिती काय समाधानकारक आज दिसत नाही. आणि सगळ्यात मोठं म्हणजे विधानसभेत तर विरोधी पक्ष नेता नाहीच आहे, पण आता विधान परिषदेतही विरोधी पक्ष नेतेपद रिक्त राहणं हे अधिक चिंताजनक आहे. आणि काँग्रेस पक्षाकडे आवश्यक संख्याबळ असताना सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षातील आमदार फोडून ते संख्याबळ आता कमी केलेलं आहे. माझं म्हणणं आहे की विरोधी पक्ष नेता संख्या किती आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता नेमण्याचं औदार्य जरी सरकारी सत्तारूढ पक्षाने दाखवलं तर या सगळ्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणानं विरोधी पक्ष म्हणून आम्हा सगळ्यांना जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी एक साधन होईल किंवा अधिक प्रभावीपणाने हे मुद्दे मांडता येतील. पण सरकार आपल्या विरोधी कोणी बोलणार नाही, कोणी कोणता विषय मांडणार नाही, मांडायची जिथं जागा असेल ती जागेवर कोणी बसणार नाही याची देखील काळजी घेत आहे. आणि म्हणून सरकारने दिलेलं असहकार्य मागच्या काही काळात पाहता आम्ही आज त्यांच्या चहापानाला न जाण्याचा निर्णय केलेला आहे. सरकारने ह्या सर्व विषयांचं उत्तर द्यावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. यावरनं विरोधी पक्षांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याचं टिंगलटवाळी करत पत्रकार परिषदेमधनं उत्तर द्यायची ही एक ठरलेली सवय सत्ताधाऱ्यांना लागली आहे. मला त्याच्यावरनं आठवतं की बहुजनांच्या भाषेची टिंगल करण्याची महाराष्ट्राचा इतिहास आहे. जेव्हा महात्मा फुलेंनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलं, शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकावर न बोलता चिपळूणकर यांनी महात्मा फुलेंचं व्याकरण काढलं आणि त्या व्याकरणाला त्या झालेल्या टीकेला
महात्मा फुलेंनी बरोबर उत्तर दिलं जे आजच्या काळाला समर्पक आहे. महात्मा फुले चिपळूणकरांना म्हणाले, अहो चिपळूणकर, गेले 5000 वर्ष शिक्षण तुमच्या ताब्यात आहे, आम्ही तर आत्ताच लिहायला लागलो आहोत. पण आमचं व्याकरण बघण्यापेक्षा आमचं अंतःकरण बघा. आमच्या अंतःकरणात जो आवाज निघतोय तो इथल्या सर्वसामान्यांचा आवाज आहे आणि तो आवाज तुमच्या कानात पडत नाही. तुम्ही मात्र टिंगाळ टवाळीतच मुश्गुलात. आम्ही इथमे महात्मा फुले, शाहू आंबेडकरांची, शिवाजी महाराजांची विचारधारा घेऊन जाणारी लोक बसलो आहोत आणि पलीकडच्या बाजूला चिपळूणकरांच्या अवलादी बसल्या आहेत. हे ते त्यांच्या सवयीवरनं दाखवत आहेत. भ्रष्टाचाराला 56% आता म्हणजे एकीकडे मोदी साहेबांनी सांगायचं माझी 56 छाती आहे आणि इथे 56% करप्शन सुरू झालेलं आहे. म्हणजे 56 मॅच करतायत. दुसरीकडे ठाण्यामध्ये 2800 कोटी रुपयाचा TDR घोटाळा समोर येतोय. कोणीही बोलायला तयार नाही. गणेश नाईक या राज्याचे वनमंत्री, गेले 50 वर्ष वन खातं त्या जमिनीसाठी भांडतंय. अचानक वन खात्याने सुप्रीम कोर्टात न जाण्याचा निर्णय हा आक्षेपार्ह आहे. गणेश नाईकांवरती कोणी दबाव आणला की तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ नका, हा प्रश्न उतरत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराने माखलेलं, गजबजलेलं, डुबलेलं, रुतलेलं हे सरकार, या सरकारला आम्हाला आम्ही प्रश्न विचारतो. त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला जरूर विचार करा आणि परत एकदा या चिपळूणकरांच्या अवलादींना, या फुलेंच्या अवलादी उत्तर देतील, हे 100% सत्य आहे. पुण्यामध्ये इलिसिट लिकरने 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. 14 जण. आज मी मगाशी अंमली पदार्थांचा विषय मांडला, तसं बनावट दारूमुळे माणसांचा मृत्यू झाला. हे एवढं प्रचंड नेक्सस आहे. तुकाराम मुंडे यांचं काम जे आहे, मला वाटतं की त्यांना एखाद्या वेळेस सरकार बदलेल त्यांच्या कामामुळे. त्यामुळं तुकाराम मुंडेंना किमान 2-3 वर्ष तिथं ठेवतील ते सरकार, अशी आम्ही सरकारकडून अपेक्षा व्यक्त करतो. तुकाराम मुंडेंच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आता ज्या ठिकाणी विविध रेड्स चालू आहेत, धाड टाकण्यात येत आहेत, त्यात काही ठिकाणी असं दिसतंय की वाळू माफिया किंवा बाकीचे माफिया, या क्षेत्रातले माफिया हे अधिकाऱ्यांच्यावर देखील हल्ले करायला लागलेले आहेत. असाच मला वाटतं संभाजीनगरमध्ये प्रकार मागल्या 2 आठवड्यापूर्वी घडला. ही सगळी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे आणि त्यामध्ये पोलिसांचं काम आहे या बनावट दारू, वेगवेगळ्या ठिकाणचे अंमली पदार्थ यांना अटकाव करणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं. त्यामुळं गृह खात्याचं फेल्युअर आहे असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून या संदर्भात सरकारने अतिशय गांभीर्याने हा विषय घेणं आवश्यक आहे. आपण म्हणता ते खरं आहे की धान उत्पादकांना प्रति हेक्टर 20,000 रुपये बोनस देण्याचं जाहीर हे हिवाळी अधिवेशनमध्ये नागपूरमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. कृषी मंत्री केवळ बोलले असं नाही, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. परंतु प्रत्येक घोषणा ही फक्त लोकप्रियतेकरता, सवंग लोकप्रियतेकरता करायची आणि त्या घोषणेची आपण पूर्तता केली नाही तर आपल्याला कोणी काही विचारू शकत नाही, कारण आपल्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे. अशाच पद्धतीनं कोकणामध्ये जे हापूस आंबा बागायतदार आहेत त्यांचं कधी नव्हे एवढं यंदा नुकसान झालं. कोकण कृषी विद्यापीठ असेल, कृषी खातं असेल, यांनी आपला लेखी अहवाल दिला की जेमतेम 5 ते 10% फक्त आंबा पीक हे शेतकऱ्यांच्या हातामध्ये आहे. यंदा आखाती देशामधलं युद्ध झाल्यामुळं तो आंबा परदेशी जाऊ शकला नाही आणि सगळ्या कोकणच्या लोकप्रतिनिधींची बैठक माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे झाली आणि मुख्यमंत्र्यांनी परवांच्या ह्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी
NDRFच्या निकषाप्रमाणे फक्त 22,000 रुपये प्रति हेक्टर मी कोकणवासियांच्या आंबा बागायतदारांना देईन. म्हणजे पर कलम नियमाप्रमाणे एका हेक्टरमध्ये 125 कलमांची लागवड केली पाहिजे. त्याप्रमाणे 187 रुपये फक्त शेतकऱ्यांना मिळतात. अशी चेष्टा करण्याचं काम हे राज्य सरकारकडून सातत्यानं चालू आहे. आणि म्हणून राज्य सरकार फक्त घोषणा करतं. घोषणांची आपण पूर्तता केली नाही तर आपल्यावर काही जबाबदारी येते, आपल्याला कोणतरी विचारणारा आहे. ही भीतीच राज्यकर्त्यांना जी असली पाहिजे ती नसल्यामुळं राज्यकर्ते अहंकारी आणि अनिर्बंध झालेले आहेत. असं आहे की जे कोणी सभाध्यक्ष असतात, तालिका अध्यक्ष असतात, सभापती असतात, यांनी नियमाप्रमाणे जास्त हे डाव्या बाजूला बघावं लागतं. डाव्या बाजूला विरोधी पक्षाचे सदस्य बसलेले असतात. डाव्या बाजूला बघायचं याचा अर्थ डावी बाजू जी आहे ते नाही रे वर्गाचा आवाज आहे आणि उजवी बाजू आहे ती सत्ताधारी पक्षाचा आहे रे वर्गाचा आवाज आहे. परंतु जे काही सभाध्यक्ष आहेत ते डाव्या बाजूला बघायचं तर सोडा, पण डाव्या बाजूला बघायचं तर नाहीच, पण त्यांना पुरेपूर संधीसुद्धा द्यायची नाही. त्यांचा मुद्दा काय तो ऐकून सुद्धा घ्यायचा नाही. त्यांना असं वाटतं की विरोधी पक्षानं एखादा जर विधायक मुद्दा मांडला आणि सरकारकडून त्याला जर पॉझिटिव्ह उत्तर दिलं गेलं तर त्याचं श्रेय हे विरोधकांना जाईल. म्हणून प्रत्येक गोष्ट ही सत्ताधारी पक्षानेच मांडली पाहिजे, सत्ताधारी पक्षातून बोललं पाहिजे असा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. आणि त्यामुळं विरोधक संख्येनं कमी आहेत याची चिंता विरोधकांना देखील नाही. आणि महाराष्ट्राला खात्री आहे की विरोधक संख्येनं जरी कमी असले तरी विरोधकांचा जर हक्क मिळाला, विरोधकांना जर त्यांचा हक्क मिळाला, त्यांची वेळ त्यांना मिळाली, त्यांची स्पेस जर त्यांना भरून काढायला संधी मिळाली तर मी मगाशीच सांगितलं की महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं काम आम्ही करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. असं आहे की विरोधी पक्षनेता व्हावा म्हणून जरूर आम्ही आग्रही आहोत. विधानसभेमध्ये असेल, विधान परिषदेमध्ये असेल. याचं कारण विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक पद आहे. ते जर पदाची या ठिकाणी नेमणूक झाली तर काही हे आता ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाचा आवाजच दाबला जातोय, विरोधी पक्षाला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचं मतच मांडून दिलं जात नाही, ते त्यांना तसं करता येणार नाही. कारण तो घटनात्मक दर्जा असलेलं पद आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद नाही, परंतु विरोधी पक्षनेता हे घटनात्मक पद आहे. आणि म्हणून त्या पदाला घटनात्मक अधिकार प्राप्त होतात. आणि त्या अधिकाराचा वापर जर विरोधकांनी केला तर आपली अनेक पापं बाहेर येतील याची सत्ताधाऱ्यांना आणि अध्यक्षांना भीती वाटते. असं आहे की पत्र तेच दिलं जात नाही, पत्र ते रिमाइंडर असतं. पत्र पूर्वीचंच आहे, परंतु त्या पत्राची अंमलबजावणी करावी याकरता म्हणून ते रिमाइंडर दिलं जातं. पत्र जुनंच आहे. ते पत्र विरोधी पक्ष नेते पदाचं हां नाही. घ्यायचं म्हणजे काय घ्यायचं, ते घ्यायचं कुठून? नियमाप्रमाणे अध्यक्षांनी तो कार्यक्रम लावावा लागतो, कार्यक्रम पत्रिकेवर कार्यक्रम यावा लागतो, अध्यक्षांनी अनाउन्समेंट करावी लागते. ही विरोधी पक्षानं करायची नाहीये. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षानं मागणी करायची आहे, ती मागणी आम्ही करतोय. माझी तुमच्या प्रश्नाबद्दल मला कौतुक वाटतं तुमचं. आज दुपारी त्यांची पत्रकार परिषद सत्तारूढ पक्षाची आहे, त्यावेळी तुम्ही असा प्रश्न विचारा, अजून दोन्ही सभागृहातले विरोधी पक्ष नेतेपद तुम्ही का दिले नाहीत.